म्हणजे लोकांना असं वाटतं की हायवे आहेत ना माणसांच्या प्रवासासाठी आहेत, पण तसं नाही आहे. ते हायवे आहेत ना तर ते आहेत मालाच्या देवाणघेवाणासाठी पण. ओके, जर उद्या मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, आपण म्हणत राहतो की जे अणुऊर्जासारखे प्रकल्प आहेत, जे नाणार प्रकल्प आहेत ते कोकणामध्ये नाही आले पाहिजेत. मग काय आलं पाहिजे तर ॲटलिस्ट जे सिटीज आहेत. ओके, मी गावामध्ये कधीच नाही म्हटलं की बिल्डिंग उभी करा आणि तिकडे डेव्हलपमेंट करा. गावं आहेत तशीच राहिली पाहिजेत कोकणामधली, पण जे शहरं आहेत तर तिथं डेव्हलप झाली पाहिजेत. आणि ती शहरं जेव्हा डेव्हलप होतील ते जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस रिलेटेड बिझनेसेस येतील, स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग. ओके, कारण सर्व्हिस रिलेटेड बिझनेस आहेत ना हे मेजरली MMR रिजनमध्येच राहण्याची शक्यता आहे. मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड बिझनेस जाऊ शकतात म्हणजे मेन सिटीपासून लांब, कारण त्यांना जरा स्वस्त जमीन लागते, पाणी अवेलेबल असते, तेवढा जो लेबर असतो तो हायली स्किल्ड असतो. ओके, सर्व्हिस इंडस्ट्रीमधला लेबर ना हायली स्किल्ड असतो आणि देन ही वॉन्ट की एक अर्बन लाईफची त्यांना गरज असते. ओके, आणि त्याच्यामुळे ते MMR रिजनमधून बाहेर जाणार नाहीत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.